भारतीय संस्कृती एक महावस्त्र आहे. मग वस्त्र असलं की वस्त्राला उभा धागा असतो. नुसते उभे धागे असतात का? नाही, आडवे धागेही असतात. आणि या महावस्त्राचा उभा धागा म्हणजे रामचरित्र आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये अयोध्येत जन्माला आलेले राम दक्षिणेमध्ये जातात अगदी श्रीलंकेपर्यंत. 14 वर्ष सगळ्या जाती जमातीला भेटत राहतात. वनवासाचं निमित्त आहे हो. 18 पगड जातीची सगळी माणसं एकत्रित आणण्याचं काम रामरायांनी केलं. मग त्याच्यात वानर आहेत, त्याच्यात अस्वल आहेत, केवट आहे, त्याच्यामध्ये भिल्ल आहेत, त्याच्यामध्ये राक्षस सुद्धा आहेत, नर वानर, बरं जटायू आहे, पक्षी सुद्धा आहेत. या सगळ्यांना एकसंध ठेवणारं काम रामरायांनी केलं. म्हणून भारतीय संस्कृतीचा उभा धागा उत्तर पासून तर दक्षिणेपर्यंत म्हणजे रामचरित्र. मग आडवा धागा कोणता आहे? मथुरेमध्ये जन्माला आलेले कृष्ण. द्वारका हे पश्चिम टोक आहे. आणि आसाम मध्ये तो काय त्याचं नाव नरकासूर होता, भौमासूर. त्याच्या असलेल्या जनानखान्यातून 16,100 नारी सोडवलेल्या आहेत आणि त्यांच्याशी कृष्ण परमात्म्यांनी विवाह केलेला आहे. ज्यांचे आई वडील विचारत नव्हते, म्हणजे तुम्ही बाटलेले आहात, तुम्हाला भ्रष्ट केलंय, तुम्ही आमच्या घरी येऊ नका, तुम्ही मेले आम्हाला, अशा 16,100 जणींचं पुनर्स्थापन केलं आणि त्यांना सन्मान दिला आणि सोन्याची नगरी स्थापित केली द्वारकेला. पूर्व ते पश्चिम असा असलेला आडवा धागा म्हणजे कृष्ण चरित्र आणि उभा धागा म्हणजे रामचरित्र. महावस्त्र सांगतोय. आणि त्याला गोप जर कशाचा असेल तर शिवकथा, भगवान शंकरांची शिवकथा, हा त्याला गोप उसू नये म्हणून अशा 3 कथा, रामकथा, कृष्णकथा आणि शिवकथा ह्या भारतीय मनामध्ये भिंबलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. त्यामुळे किती जरी आक्रमणं झाली तरी आम्ही तसेच सतेज आहोत. याचं कारण जर काय असेल, रामकृष्ण आणि शिव हे आमची उपास्य देवता आहेत आणि त्यांची आम्ही आराधना करतो, त्यांची आम्ही उपासना करतो.